शेतीमाल विक्रीवरून बारामतीमध्ये नुकताच वाद घडण्यात आलेला आहे। बारामती शहरातील डॉक्टर काटे हॉस्पिटल समोर हा वाद पार पडला। बारामतीत गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी रिंग रोड आणि बस स्थानकानजीकच्या रस्त्यावर शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यास नगर परिषदेकडून मज्जाव करण्यात आला। या विषयात पालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली। शेतकऱ्यांना त्याच ठिकाणी बसवत पालिकेशी वादावादी केली। गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी बारामतीमध्ये आणला होता। शेतकरी शेतीमाल विक्री करण्यासाठी बसतात। गुरुवारी नेहमीप्रमाणे शेतकरी शेतमाल आल्यानंतर बसू देण्यास मनाई करण्यात आली। परिणामी गोंधळाची स्थिती निर्माण झाली। विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण आदींनी या ठिकाणी धाव घेतली। अधिकारी कर्मचाऱ्यांशी वादावादी केली आणि शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन जायचा कुठे, तोडलेला माल विकू दिला नाही तर तो टाकून द्यावा लागेल असे सांगत शेतकरी येथेच बसतील असा पवित्रा घेतला। आठवडे बाजाराच्या दिवशी रस्त्याच्या दुतर्फा शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, परिसरातील हॉस्पिटलनाही अडथळा होतो अशी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते। परंतु प्रत्यक्षात या सर्वांनी या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं। बारामती पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेत सहभागी होत आहे, तर दुसरीकडे बारामतीत शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यास पालिका बसून देत नाही अशी परिस्थिती असल्याचे सुनील सस्ते आणि राजेंद्र ढवाण यांनी यावेळी सांगितले।